नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राकेश म्हणत असतो, लावण्या सांगितलेप्रमाणे सगळ्या गोष्टी करशील ना? तेव्हा लावण्या म्हणते, हो जीजू, मी सगळं काही करेन, पण मी ईश्वरीच्या रूममध्ये कशी जाऊ? हॉलमध्ये अंजलीताई आणि मामा आहेत, त्यांनी मला बघितलं तर? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नाही, तसं काही होणार नाही आहे. त्या दोघांना मॅनेज करायची जबाबदारी माझी. जेव्हा तू अर्णव आणि ईश्वरी यांच्या रूममध्ये जाशील, तेव्हा तुला हॉलमध्ये कुणीही दिसणार नाही. राकेश म्हणत असतो, लावण्या, हे बघ, सगळ्यांना असंच वाटतंय की तू घरी निघून गेली आहेस. त्याच्यामुळे ईश्वरीचा ड्रेस कुणी बदलला, या गोष्टीचा जर घरामध्ये इश्यू झाला तर आपल्यावरती संशय कुणालाही येणार नाही. कारण का सगळ्यांना असंच वाटतंय तू घरी गेली आहेस म्हणून. म्हणून तर हे काम मी तुला करायला सांगतोय. तेव्हा लावण्या म्हणते, ठीक आहे जीजू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तो ड्रेस गायब करेन. तेव्हा राकेश म्हणत असतो, आणि मी सांगितलेली गोष्ट तू घेऊन आली आहेस ना? तेव्हा लावण्या म्हणते, हो आणली आहे ना. तेव्हा राकेश म्हणतो, ती वस्तू आठवणीने तिथे ठेवायची, कारण त्याच्यावरूनच अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये भांडण होणार आहे. तुझ्याच्याने हे काम होईल ना? तेव्हा लावण्या म्हणते, जीजू तुम्ही काळजीच करू नका, काम झालंच म्हणून समजा. तेव्हा राकेश म्हणतो, चल मग कामाला सुरुवात करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी ईश्वरी आणि अर्णव यांच्या रूममध्ये आलेली असते. ती म्हणत असते की अर्णवने तो ड्रेस कुठे ठेवला असेल, त्या ईश्वरीने तो ड्रेस कुठे ठेवला असेल, म्हणून त्यांच्या कपाटामध्ये ती आता चेक करत असते, आजूबाजूला बघत असते. आणि तेव्हा वल्लरीची नजर प्रेक्षकांनो गणूबाप्पाच्या मूर्तीजवळ गेलेले असते, कारण त्या टेबलच्या बाजूलाच ईश्वरीने अर्णवने दिलेलं गिफ्ट हे ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीची नजर आता त्या ठिकाणी गेलेली असते. अर्णवने ईश्वरीसाठी खूपच छान असा ड्रेस डिझाईन केलेला असतो, ईश्वरीला अगदी आवडेल असा. आणि त्याच्यामध्ये वल्लरीने आता सुप्रियाचे आणि रमाकांत काकांचे फोटो ठेवलेले असतात. जेव्हा ईश्वरी तो ड्रेस घालायला जाईल, तेव्हा ते फोटो तिच्या नजरेस पडतील आणि मग काय होईल तर भांडणच होईल, असं वल्लरीला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी मंदिरातून आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर, गणूबाप्पाचं दर्शन किती छान पार पडलं ना? आणि ती चालत असताना तिची चप्पल आता सरकते आणि तिचा पाय मुरगळतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, सर, माझा पाय मुरगळला. आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला पकडते. अर्णवसुद्धा ईश्वरीला सावरतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर, आर यू ओके? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही सर, पाय दुखतोय माझा. अर्णव म्हणतो, एक मिनिट, चल तू तिथे बस, घरामध्ये नको, सगळेजण उगाच काळजी करतील, मी थोडी तुझ्या पायाला मसाज करून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली मामा दोघेजण उभे असतात. तेवढ्यातच राकेश तिथे येतो. तेव्हा अंजली म्हणत असते, काय हो, तुम्ही तर क्लायंटला भेटायला जात होता ना, मग इथे काय करताय? तेव्हा राकेश म्हणतो, मी क्लायंटला भेटायला जाणार होतो, पण मी आता भेटणं पोस्टपोन केलं आहे. मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमचीसुद्धा मदत हवी. तेव्हा अंजली म्हणते, आमची मदत कशासाठी? तेव्हा राकेश म्हणतो, हे बघ, आता ईश्वरीसुद्धा अर्णवला सरप्राईज देणार आहे. अर्णवने इतकं मोठं सरप्राईज दिलं, तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अजून एक सरप्राईज अर्णव आणि ईश्वरी दोघांना दिलं पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते, पण आपण त्यांना काय सरप्राईज देणार? तेव्हा राकेश म्हणतो, आपण त्यांना उत्तम सरप्राईज देऊ शकतो. तुम्ही चला सगळेजण माझ्याबरोबर, मी माझा प्लॅन तुम्हाला लॅपटॉपवरती दाखवतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, लॅपटॉपवरती असं काय दाखवतंय तुम्ही? काय सरप्राईज तुम्ही तयार केलं आहे? तेव्हा इथे मामा म्हणत असतात की नक्की ह्या राकेशचं चाललंय तरी काय? तरीच म्हणतोय, इतकं मोठं सरप्राईज ईश्वरीला दिलं, तरीसुद्धा हा काड्या का करत नाही आहे? नक्कीच आता काहीतरी गोंधळ घालायचा निर्णय या राकेशने केला आहे. काय नक्की करतोय, काय सरप्राईज दाखवतोय, ते तरी बघू दे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली चल चल. सगळेजण आता राकेशबरोबर रूममध्ये गेलेले असतात आणि तेव्हा हॉल रिकामा झालेला असतो. लावण्या लगेचच प्रेक्षकांनो हॉलमधून ईश्वरीच्या रूममध्ये जाते, जेणेकरून तिला कुणीही बघू नये यासाठी लावण्याने घाई केलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो,
अर्णव इथे ईश्वरीच्या पायाला मसाज देत असतो. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, तुम्ही माझ्या पायाला हात लावताय, मला योग्य वाटत नाही आहे, प्लीज तुम्ही सोडा बरं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू थोडा वेळ शांत बसतेस का? पाय मुरगाळलाय ना तुझा, मग थोडी शांत बस. लहान मुलांसारखी वागू नकोस. आज तुझा वाढदिवस आहे म्हणून मी तुझ्यावरती रागवत नाही आहे. मी तुझ्याशी नीट बोलतोय ना, मग तू सुद्धा माझं नीट ऐकून घे. अगदी शांतपणे, मला रागवायला लावू नकोस. तू लहान मुलांसारखीच वागतेस मी सिंदूर, चालतेस सुद्धा लहान मुलांसारखी. तुला नीट बघून चालताच येत नाही का? सगळ्या गोष्टी लहान मुलांप्रमाणे करत असतेस. आता गुपचूप शांतपणे इथे बस. तुझा पाय मुरगळलाय ना, मी तुझ्या पायाला व्यवस्थित मसाज देतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीचं काही ऐकत नसतो. तो तिला मॉलिश करत असतो आणि विचारत असतो, आता कसं वाटतंय तुला मी सिंदूर? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सर, एवढं सगळं नका करू तुम्ही माझ्यासाठी. आधीच माझी हालत खराब आहे. मी तुमच्यावरती किती प्रेम करते ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे. आणि त्याच्यात तुम्ही माझी इतकी काळजी घेताय. अजून किती वेळा मला प्रेमात पाडणार आहात? असं आता ईश्वरी आपल्या मनातच म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश लॅपटॉपवरती काही ठिकाणं दाखवत असतो आणि म्हणत असतो की अंजली, हे बघ, कसं वाटतंय तुला? हे बघ, मला असं वाटतं की कपल लोकांसाठी फिरायला जाण्यासाठी हे स्पॉट खूपच जास्त चांगले आहेत. बघ ना, सगळीकडे किती छान छान निसर्ग आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून अर्णव आणि ईश्वरीला इथे कुठेतरी त्या दोन कपलला आपण पाठवून देऊया फिरण्यासाठी. त्यांनासुद्धा छान वाटेल ना. तेव्हा अंजलीला खूप आनंद होतो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की ह्या जावई बापूंना काय झाले तरी काय, मूर्खपणाची सुद्धा एक लिमिट असते. त्या दोघांना वेगळं करण्याचा मी प्रयत्न करते आणि जावई बापू त्या दोघांना अजून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. मूर्खपणाचा कळस नुसता. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, अंजली, मला खरंच असं वाटतं की अर्णव ईश्वरीने कुठेतरी असं थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावं. तुला कसं वाटतं? अंजली म्हणते, वा, तुमची आयडिया तर खरंच खूप छान आहे. मला तर आवडली आहे. मामा, आपण चिंटूला आणि ईश्वरीला पाठवूया ना अशा कुठल्या तरी ठिकाणी. तेव्हा मामा इथे मनातल्या मनात म्हणत असतात की या राकेशचं नक्की चाललंय तरी काय? इथे एका बाजूला हा इतका विचित्र वागतो आणि आज अचानकपणे तो म्हणतोय की ईश्वरी अर्णवला कुठेतरी पाठवलं पाहिजे फिरायला. आणि इथे तर त्या दोघांना वेगळं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतोय. नक्कीच या राकेशच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे. तेव्हा मामा म्हणतात, नाही नाही, मला असं वाटतं आपण अचानकपणे हा प्लॅन तयार करायला नको. हे बघ अंजली, अगं आपला अर्णव किती बिझी असतो हे तुला माहिती आहे. त्याच्यामुळे अचानकपणे आपण असं कुठेतरी त्यांना बाहेर पाठवण्याचं प्लॅनिंग करायला नको. आपण अर्णवला विचारूया, तो जर फ्री असेल तरच तो ईश्वरीला घेऊन जाईल. उगाच आपण प्लॅनिंग करू, सगळं काही बुकिंग वगैरे करू आणि नंतर तो चिडेल आपल्यावरती. तुला माहिती आहे ना अर्णवचा स्वभाव. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अगदी बरोबर, ह्या जावई बापूंचं कुणीही ऐकता कामा नये. ती म्हणते की मला पटतंय तुमचं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की काय मामा, तुला काय वाटलं मी माझ्या इंदोरी जिलेबीला आणि ह्या अर्णवला एकत्र फिरायला पाठवेन का? इतका मूर्ख वाटलो की काय मी? इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे. मला माहितीच होतं मी ही आयडिया दिल्यानंतर तुम्ही नकारच देणार आहात आणि मला ते अपेक्षित होतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मला फक्त एवढंच हवं होतं की तुम्हाला सगळ्यांना इथे गुंतून ठेवायचं आणि लावण्या तिचं योग्य वेळेवरती काम करेल. त्यासाठी तर मी फक्त हा टाईमपास शोधून काढलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना इथे गुंतून ठेवण्याचा. नाहीतर मी माझ्या इंदोरी जिलेबीला त्या चिंटुकल्यासोबत कधीच कुठेच एकटीला पाठवणार नाही, असं राकेश आता मनातल्या मनात म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात, अंजली नको, आपण अर्णवला न विचारता कुठलाही निर्णय घ्यायला नको. तेव्हा राकेश म्हणतो, तेच तेच तर हवंय मला. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अहो बरोबर बोलताय तुम्ही, मला तुमचं म्हणणं पटतंय. अर्णवला न विचारता आपण काहीही ठरवायला नको. तेव्हा इथे आता मामा म्हणतात, अरे बाप रे, पहिल्यांदा असं झालंय की तुला माझं म्हणणं पटलंय आणि तुझं आणि माझं एक मत झालंय. आश्चर्यच आहे नाही का? तेव्हा अंजली म्हणते, मामा, पण त्याच्यामध्ये काय हरकत आहे? त्या दोघांना आपण एकत्र कुठेतरी पाठवलं तर चिंटूला आवडेलच ना. मामा म्हणतात, नाही नको, नक्की या राकेशचं काय चाललंय हे मला शोधून काढायला हवं, असं त्यांचं म्हणणं असतं.
तर इथे प्रेक्षकांनो आता राकेशने त्याचं काम केलेलं असतं. लावण्या तिचं काम करून राकेशला मेसेज करते की चला माझं काम झालेलं आहे जीजू, मी निघाले. तेव्हा राकेश म्हणतो की अंजली मी काय म्हणतो, जाऊ द्या आता. मामांचं जर म्हणणं असेल की इथे अर्णवला राग येईल म्हणून, तर आपण त्यांना विचारूनच काहीतरी प्लॅनिंग करूया, नाहीतर राहू दे. आणि तो लगेच लॅपटॉप बंद करतो. तेव्हा मामा म्हणतात, नक्की ह्याचं चाललंय काय? आधी स्वतःनेच प्लॅनिंग केलं आणि आता स्वतःच रद्द करतोय. नक्कीच याच्या मनामध्ये काहीतरी सुरू होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्य आपलं काम करून निघालेली असते. तेवढ्यातच मागून अर्णव तिला आवाज देतो आणि म्हणतो, लावण्य तू इथे काय करतेस? तू तर घरी गेली होतीस ना? तेव्हा लावण्य म्हणते, होय यार मी गेले होते. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी माझा मोबाईल इथे विसरले, हे माझ्या नंतर लक्षात आलं. तेव्हा अर्णव म्हणतो, तुझा मोबाईल खरंच राहिला होता? लावण्य म्हणते, हो. बरं ठीक आहे, माझा मोबाईल मी घेतलाय, आता मी निघते. आणि लावण्य प्रेक्षकांनो आता निघत असताना इथे ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे ईश्वरी थँक्यू असं म्हणते. लावण्य निघून गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदोर तुला हिचं वागणं अजिबात वियर्ड नाही वाटलं? हिचं वागणं तुला विचित्र नाही वाटलं का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर जाऊ द्या ना, सुधारण्याचा प्रयत्न करता येत ना त्या, आपण सुद्धा आता प्रत्येक गोष्टीकडे लक्ष नको द्यायला. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, आज तुझा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी मला तुला नाराज करायचं नाही आहे, तुला हर्ट करायचं नाही आहे. तू जे म्हणशील आपण तसंच करूया. मग तर ठीक आहे. बरं चल आता आपण निघूया, आपल्याला बाहेर जायचं सुद्धा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव आता तयार होत असतो. तेवढ्यातच ईश्वरी दरवाजा नॉक करते आणि म्हणते, सर मी आतमध्ये येऊ का? तेव्हा अर्णव म्हणतो, हां मी सिंदोर ये. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आल्यानंतर अर्णव म्हणतो, मी सिंदोर कसा दिसतोय मी? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही नेहमीसारखेच दिसताय. तेव्हा अर्णव म्हणतो, स्मार्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे, मी नेहमीच छान दिसतो, बरोबर की नाही? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, आता तू तयार हो, मी बाहेर तुझी वाट बघतोय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी नम्रताला फोन करते आणि म्हणत असते, आता माझं सरप्राईज. आणि नम्रताला सांगत असते की ताई तू त्या हॉटेलच्या मॅनेजरजवळ बोलत राहा, त्यांना सगळी तयारी मी सांगितली आहे ना तशीच करायला सांग. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आता फोन करता येणार नाही आहे, तेव्हा तू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. सगळी तयारी मी सांगितली आहे तशीच व्हायला हवी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरीने आता फोन ठेवलेला असतो आणि ती आता एक्सायटेड असते अर्णवने तिला दिलेलं गिफ्ट बघण्यासाठी. तेव्हा ईश्वरी आता तो बॉक्स घेते आणि उघडून बघते. ती म्हणत असते की अर्णव सरांनी स्वतःच्या हाताने माझ्यासाठी डिझाईन केलेला ड्रेस आहे, तो सुंदरच असणार. तेव्हा ईश्वरी बॉक्स उघडते आणि बघते तर काय, त्याच्यामध्ये एक छोटासा असा वन पीस असतो, एकदम छोटासा. ईश्वरी म्हणते, अरे देवा, हे काय आहे? हा डिझाईन केला ड्रेस सरांनी माझ्यासाठी? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर मी येऊ का? ईश्वरी म्हणते, हो या ना, या या सर या. तेव्हा इथे अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदोर आवडला का तुला ड्रेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय आहे? तुम्ही माझ्यासाठी हा ड्रेस डिझाईन केला आहे, याच्यामध्ये डिझाईन करण्यासारखं काय आहे? तुम्ही बघा हा ड्रेस केवढा आहे, म्हणजे हात पुसायचं नॅपकिनसुद्धा याच्यापेक्षा मोठं असतं सर. आणि हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठी डिझाईन केला आहे, खरंच सिरियसली? तेव्हा प्रेक्षकांनो राकेश आणि लावण्या यांचं म्हणणं असतं की जर ईश्वरी हा ड्रेस बघेल तर तिला खूप राग येईल आणि अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण होईल असं त्यांना वाटलेलं असतं. पण तसं काहीच होत नाही. ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही मला अशा ड्रेसमध्ये कधी बघितलं आहे का? मी असे कपडे कधी घातलेत का? मग तुम्ही हा ड्रेस माझ्यासाठी डिझाईन का केलात? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर तू माझं ऐकून घेशील का? मी तुझ्यासाठी ट्रेडिशनल ड्रेस डिझाईन केला आहे, तुला आवडेल असा. हा तो ड्रेस नाहीच आहे, हा ड्रेस मी डिझाईन का करू? खरं तर तिथे काहीतरी प्रोडक्शनवाल्यांकडून चूक झाली असेल, त्यांनी चुकीचा ड्रेस पाठवला असेल. याच्यामध्ये माझी चूक नाही आहे, मी तुझ्यासाठी खूपच छान ड्रेस डिझाईन केला होता, हा तो ड्रेस नाही आहे मी सिंदोर. त्या लोकांची काहीतरी मिस्टेक झाली असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर स्वतः चूक करून त्या बिचाऱ्यांना आता दोष देऊ नका. मला माहिती आहे तुम्हीच हा ड्रेस डिझाईन केला असेल मला चिडवण्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर असं नाही आहे, तुझ्यासाठी खूप छान ड्रेस मी डिझाईन केला होता,
हा ड्रेस चुकून आला असेल, मी खरंच सांगतोय. तू असे कपडे कधी घालतच नाही, मला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे अर्णव आता तो ड्रेस स्वतःला लावून बघत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, हे तुम्ही काय करताय? आता तुम्ही हा ड्रेस घालणार आहात का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मग काय हरकत आहे? मी सिंदौर, आज तुझा वाढदिवस आहे आणि तुझ्यासाठी मी हा ड्रेस घालूच शकतो, नाही का? ही आयडिया पण इतकी वाईट नाही आहे. घालू का हा ड्रेस मी?" तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते. तेव्हा दोघेजण आता एकमेकांना प्रेमाने मिठीसुद्धा मारतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघतसुद्धा असतात. त्यांच्यामध्ये अजिबात भांडण होत नाही. उलट ते खूपच जास्त छान पद्धतीने एकमेकांना समजून घेतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता जी पिशवी लावण्याने हातामध्ये आणलेली असते आणि तिच्यामध्ये ईश्वरीचा तिने ड्रेस टाकलेला असतो, तीच इथे पिशवी राकेशच्या हातामध्ये असते. त्याने ती जाळायला आणलेली असते. जेव्हा इथे राकेश मामा अंजली वल्लरी यांना एका रूममध्ये आता बिझी करून ठेवतो, तेवढ्यातच लावण्या ईश्वरीच्या रूममध्ये येऊन जो ड्रेस आता अर्णवने दिलेला असतो, त्याच्यामध्ये आता तिने एक वन पीस टाकलेला असतो आणि अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस त्याच्यातून बाहेर काढून एका पिशवीमध्ये टाकलेला असतो आणि वन पीस त्या बॉक्समध्ये टाकून तिने बॉक्स आता बंद केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस लावण्याला खूप आवडतो. लावण्या त्या ड्रेसला मिठी मारते आणि म्हणत असते की ARने स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला ड्रेस घालण्याची ईश्वरी तुझी लायकी तरी आहे का? बिलकुल तुझी लायकी नाही आहे, कळलं ना? काहीही झालं तरीसुद्धा ARच्या प्रत्येक गोष्टीवरती फक्त माझा अधिकार आहे, बाकी कुणाचाही नाही. तेव्हा लावण्या तो ड्रेस आता बॅगमध्ये टाकून आणि तो वन पीस त्या बॉक्समध्ये टाकून म्हणत असते की ईश्वरी, पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो की हा ड्रेस तू माझ्या इंदोरी जिलेबीला सरप्राईज म्हणून देत होतास ना? स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला ड्रेस माझ्या इंदोरी जिलेबीला देशील आणि ती तो ड्रेस घालेल असं वाटलंच कसं रे तुला? मी असताना असं होऊ देईन का? हां, तू तिच्यासाठी बुके वगैरे दे, त्याच्यासाठी मी तुला काही बोलणार नाही. पण असं स्पेशल सरप्राईज गिफ्ट वगैरे तुला माझ्या इंदोरी जिलेबीला देण्याचा अजिबातच अधिकार नाही आहे, कळलं ना? काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे हा ड्रेस तू डिझाईन केला आहेस ना, आता बघ मी या ड्रेसचं काय करतो, असं इथे राकेश आता म्हणत असतो आणि तो ड्रेस तो पुन्हा एकदा त्या बॅगमधून बाहेर काढतो. तेव्हा वल्लरीने त्याच्यामध्ये टाकलेले फोटोज इथे आता राकेशला दिसत नाही, कारण ते आतल्या बाजूला असतात. आणि प्रेक्षकांनो, राकेश आता ड्रेस बाजूला नाही काढत. तो पिशवी बरोबरच तो ड्रेस आता त्याने आग पेटवलेली असते. त्या लाकडी आगीमध्ये त्याने आता पिशवी टाकून दिलेली असते आणि तो ड्रेस आता जळायला लागतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, ते बघ चिंटुकल्या, अरे ईश्वरी तुझी कधीच होणार नाही, कळलं ना? ते बघ तुझं प्रेम कसं जळून तुझ्यापासून दूर पळून गेलं. जसा हा ड्रेस तुझ्यापासून आता दूर होऊन गेलाय ना, तशी लवकरच माझी इंदोरी जिलेबीसुद्धा तुझ्यापासून दूर होईल. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने अर्णवने तयार केलेला ड्रेस आगीमध्ये जाळून खाक केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की आपण दिलेलं सरप्राईज ईश्वरीला खूपच जास्त आवडलं. ती खूपच जास्त खुश झाली होती, बघितलं ना? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हो ना. नंतर ती इमोशनलसुद्धा झाली होती. तिला ते सरप्राईज खूपच जास्त आवडलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, आता मी खूपच जास्त एक्सायटेड आहे की चिंटूने तिच्यासाठी कसा ड्रेस डिझाईन केला आहे. आपण कोणी बघितलेलाच नाही आहे ना. ईश्वरीला खूपच जास्त आवडला असेल, पण तिला इतका उशीर का लागतो यायला? तेव्हा मामा म्हणतात की मला असं वाटतंय खूपच छान, छान म्हणजे एकदमच छान सरप्राईज असेल, बरोबर ना? तेव्हा वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मला तर वाटतंय इतका उशीर झालाय म्हणजे ते फोटोज आता ईश्वरीने बघितले असतील आणि अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण सुरू असेल, भांडण. या एकदाचे खाली या आणि अर्णव त्या ईश्वरीला धक्के मारून या घरातून बाहेर हकलून दे, असं आता वल्लरी आपल्या मनातच म्हणत असते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, आता कसले तयार होऊन खाली येत आहेत? ईश्वरीच्या इथे बॉक्समध्ये आता सापडलेला ड्रेस बघितल्यानंतर अर्णव ईश्वरीमध्ये भांडण सुरू असेल, कारण कशा पद्धतीचा ड्रेस त्या बॉक्समध्ये लावण्याने टाकला आहे ते फक्त मलाच माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या ड्रेसवरून अर्णव ईश्वरीमध्ये भांडण होईल असा गैरसमज राकेशचा झालेला असतो. कारण प्रेक्षकांनो, तसं काहीच होत नाही.
उलट ईश्वरी खूप सुंदर तयार होऊन आता खाली आलेली असते. ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण ईश्वरीकडे बघतच राहतात. राकेश तर खूपच जास्त जेलस होत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरीने नम्रताला फोन केलेला असतो सरप्राईजबद्दल विचारण्यासाठी. तेव्हा नम्रता म्हणते की आईने सांगितलंय की काहीतरी मोठं संकट येणार आहे, तेव्हा तू आणि जीजू दोघांनी सुद्धा घरातून बाहेर पडायचं नाही आहे असं सांगितलंय. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आता आपण निघूया ना? तेव्हा इथे ईश्वरी आता खूपच जास्त नाराज होते. अर्णवला काय उत्तर द्यायचं हे तिला अजिबात कळत नसतं आणि ती आता गप्प उभी राहिलेली असते.